माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा देतो. कसे आहात? सगळे ठीक आहे का? तुम्ही आनंदित आहे का? प्रत्येक सकाळी प्रभूची कृपा नवीन असते. तो दररोज नवीन कृपा देतो आणि नव्या प्रकारे मार्गदर्शन करतो. आजच्या या दिवशी सुद्धा प्रभू तुम्हाला एक नवीन आशीर्वाद देणार आहे, यावर विश्वास ठेवा. हे ठिकाण पाहिलेत का? हेच आहे आपले जीसस रिडीम्स मीडिया सेवांचे ठिकाण. इथेच रेकॉर्डिंग, एडिटिंग सगळे होते. इथूनच आमची अद्भुत मुले सेवा करतात. त्या ठिकाणाहून तुमच्याशी बोलणे मला खूप आनंद देते. तुम्ही या सेवेसाठी प्रार्थना करता, या सेवेचे भार वाहता, या सेवेवर प्रेम करता. म्हणूनच या सेवेमध्ये काय काय घडते, काय कार्य चालू आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही अजून अधिक प्रार्थना कराल, बरोबर ना? म्हणूनच मी इथून तुमच्याशी बोलतोय, ठीक आहे का? या दिवशी प्रभूने तुमच्यासाठी एक वचन ठेवले आहे. यशया अध्याय 48 वचन 18. मग तुझी शांती नदीसारखी, तुझी नीतिमत्ता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती. नदी वाहताना पाहिले का तुम्ही? बहुतांश नद्या पर्वतांमधूनच उगम पावतात आणि तिथूनच वाहायला लागतात. पाऊस पडतो तेव्हा पाण्याचे प्रचंड प्रमाण पर्वतांमधून खाली येते आणि तेच वाहत नदी बनते. मी म्हणालो, चला या पावसाळ्यात नदी भरली आहे का ते पाहूया. आमच्या गावात तामिरपर्णी नावाची एक नदी आहे. इथून थोडे पुढे गेले की नदीत पूर आलेला असतो. पाणी पूर्ण भरलेले असते. ते पाहायला खूप लोक जातात. मीही तिथे जाऊन आलोय. ते पाहताना खूपच सुंदर वाटते. ती नदी पूर्ण भरून वाहताना पाहणं म्हणजे एक रम्य दृश्य असतं. प्रभू म्हणतात, तुझे शांती तशीच असेल जशी ती नदी आहे. अशीच भरभरून, केवळ ओढ्यासारखी नाही, कालव्यासारखी नाही, नदीसारखी शांतता. आज शांती आहे का? नाही, शांती बाधित झाली आहे. शांती नसल्यामुळे जगात बरेच लोक त्रास सहन करत आहेत. पैसे आहे, पदवी आहे, कीर्ती आहे, सगळे आहे, पण शांती मात्र नाही. सगळे असूनही जर शांती नसेल तर ते काहीच नसल्यासारखेच आहे. काहीच नसतानाही जर अंतःकरणात शांती असेल तर तेच खरे भाग्यवान लोक आहेत. ही शांती येशू ख्रिस्त वचन देतात, कारण त्यांचे नावच आहे शांतीचा अधिपती. तो म्हणतो, माझी शांती मी तुला देतो. पण ही शांती अंतःकरणात केव्हा येते माहितीये का? परमेश्वर म्हणतो, जर तू माझ्या आज्ञा पाळलास तर तू सुखी राहशील आणि तुझी शांती नदीसारखी असेल. म्हणून जर आपण देवाच्या आज्ञा लक्षपूर्वक वाचल्या, ध्यान केलं आणि त्यानुसार वागण्यास तयार झालो तर आपल्या अंतःकरणात शांतता नदीसारखी वाहू लागेल. फक्त भक्ती असणे पुरेसे नाही, ती भक्ती तुमच्या कृपेतूनही दिसली पाहिजे. ती कशी प्रकट होते? वचनानुसार. बायबल वाचले पाहिजे. दररोज हे वचन वाचून, देव काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकून, प्रभू मी तुझ्या आज्ञांना पाळण्यासाठी तयार आहे असे म्हणावे. जर प्रार्थना केली, आज्ञापालन होण्यासाठी मदत कर, प्रभू आपली कृपा देईल. का माहिती आहे? काही लोक म्हणतात की बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे जगणे शक्यच नाही. अशा प्रकारचे बोलणारे ख्रिस्ती तुम्ही पाहिलेत का? बायबल असो वा काहीही, प्रभूने आपल्याला जसे आज्ञा दिले, आपण फक्त त्याचं पालन केले की पुरेसे आहे. मग प्रभू आपल्याला अशा गोष्टीची आज्ञा देतील का जी आपण करूच शकत नाही. तो आपल्याला फक्त शक्य असलेलीच कामे करायला सांगतो, जसे की सर्वांना प्रेम करा, शत्रूंवर प्रेम करा, शिव्याशाप देणाऱ्यांना आशीर्वाद द्या. तुम्ही प्रामाणिकपणे वागायला हवे, पूर्ण सद्गुणांनी भरलेले असायला हवे, पवित्र असायला हवे, नम्र असायला हवे, हेच तर प्रभू सांगत आहेत. येशू आपल्या समोर जगला आहे ना, आणि त्याने आपल्याला मदत करेल हे दाखवून दिले आहे ना. मग तू सांगितलेल्या वचनानुसार जगण्यासाठी मला कृपा दे. तुझ्या वचनाला मी अधीन राहून वागेन. मी समर्पण करतो. मनात शांती भरून वाहू लागते, अगदी नदीसारखी वाहू लागते. हाच आहे त्यांचा रहस्य. आता प्रार्थना करा.
अशा प्रकारे हृदयावर हात ठेवून, येशू, तुझ्या इच्छेनुसार वागण्यासाठी मी स्वतःला समर्पित करतो. तुझ्या वचनाला आणि आज्ञेला अधीन राहून जगण्यासाठी मी स्वतःला अर्पण करतो. तू मला शांतीचे वचन दिले आहेस, ती माझ्या अंतःकरणातून नदीसारखी वाहून यावी म्हणून मी स्वतःला अर्पण करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन.